श्रीमंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की। श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्व संतन की जय। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर गणाधीश जो आरंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा। गमू पंथ अनंतया राघवाचा। शुका सारिखे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं। व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधानि गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे। फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेतैकपाणये ज्ञानमुद्राय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः। पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला। शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी। सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः। पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम्। नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं। लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा। भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिन श्रेयसे। करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्र स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः। वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा।
देवाय तस्मै नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्रीहरींच्या मुखातून प्रसृत झालेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या अंतरंगाचा थोडासा वेध घेता यावा, आपण जे गीतेचं चिंतन केलेलं आहे ते पुन्हा एकदा तौलनिक दृष्टीनं तपासून पाहावं आणि भगवंताला जे म्हणायचंय ते अंतरंगात साठवावं, या परिशुद्ध हेतूनं नित्य आणि नैमित्तिक रीतीनं या ठिकाणी जमणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या अंतःकरणातल्या परमात्म तत्वाला नमस्कार करतो। भगवंताच्या कृपेकरता त्याला जे वागणं प्रिय आहे असं वर्तन आपल्याकडून घडावं असं ज्या धर्मनिष्ठांना वाटतं त्यांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक अनेक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या मोठेपणाबद्दल अत्यंत आदराची भावना व्यक्त करतो आणि भागवताच्या श्रीमद भगवद्गीतेच्या या समारोपाच्या प्रवचनाला आरंभ करतो। मनुष्याचा प्रत्येक जन्म हा त्याच्या गेल्या जन्मीच्या, त्यातूनही मनुष्याच्या जन्मीच्या विचारामुळे झालेला असतो। आपण आपले सगळे पुढचे भोग या जन्मी ठरवित असतो आणि ते त्या त्या जन्मी भोगत असतो। ज्या प्रकारची कर्म घडतात, ज्या प्रकारचं चिंतन होतं, ज्या प्रकारचं वैचारिक पातळीवरचं आपलं चरण असतं, चालणं असतं, त्याप्रमाणेच आपण पुढचे भोग नियत करीत असतो, हा सिद्धांत आहे। याला कर्मविपाक सिद्धांत असं म्हणतात। हातापायांनी म्हणजे कर्मेंद्रियांनी, डोळ्यांनी इत्यादींनी म्हणजे ज्ञानेंद्रियांनी कर्म तेव्हा घडतात जेव्हा तशी प्रेरणा अंतःकरण त्या इंद्रियांना देतं। म्हणून त्या प्रेरणांच्या ठिकाणी जर शुद्धता आली तर त्या क्रमाने आपल्याला पुढच्या जन्मीचे भोग नियत करता येतील आणि यथाकाली ते संपवता येतील आणि आत्मस्थितीचा लाभ घेता येईल। म्हणून आपल्या पूर्वजांनी, सगळ्या ऋषीमुनींनी चिंतनाला फार महत्त्व दिलं आणि या चिंतनाचं एक नियमन करता यावं याकरता अध्यात्म श्रवणाला महत्त्व दिलं। मनुष्याला काही कळत नसतं म्हणून त्यांना ऐकायला जायचं नाहीये। जे कळतंय ते वेळेवर आठवण्याकरता जे प्रॅक्टिस करायचंय, म्हणजे त्याला शब्द आहे शिक्षणाचं प्रशिक्षण, त्यासाठी ऐकायला जायचंय आणि सतत सातत्याने ऐकत राहावं। समर्थांची छान ओवी आहे, उदंडांचे उदंड ऐकावे, परिते प्रत्ययी पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी। जे लोक श्रवणात राहिले त्यांचं कल्याणच झालं। या दृष्टीने आपल्याला एक एक दिवस आपण एक एक मुद्दे पाहत आलो। अर्जुनाच्या स्थितीचं आपण वर्णन केलं, त्याच्या आधी धृतराष्ट्राच्याही स्थितीचं थोडंसं वर्णन आपण पाहिलं। वेदव्यास धृतराष्ट्राच्या बोलण्याला फार किंमत देत नाही, त्याला एकच श्लोक दिला, पण ज्ञानोबा मात्र खूप श्लोक देतात त्याच्या तोंडी। मध्ये मध्ये ज्ञानेश्वरीमध्ये धृतराष्ट्र बोललेले आहेत। व्यास एक कडक मास्तरासारखे आहेत, त्याला व्हॉइस नाही, पण ज्ञानोबा हे माऊली आहेत। मग धृतराष्ट्र तुझं म्हणणं काय बाबा, बोल। म्हणून थोडं गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी एक वेगळा विचार देते। गोंदवलेकर महाराजांना विचारलं, का हो गीता आणि ज्ञानेश्वरीत फरक काय? ते म्हणाले, वडिलांनी मुलाला काही निरोप दिला, वडील पूजा करत होते, सोहळ्यात होते, असं कर ते दुकानदाराला अमुक सांगून ये, तमुक सांगून ये।
आणि पूजा झाल्यानंतर मुलाला कळलं का नाही म्हणून ते म्हणाले ओवळं नेसले आणि अजून स्पष्टपणे सांगितलं. तोच तो आधी सोवळ्यात सांगितलं, आता ओवळ्यात सांगितलं. महाराजांची दृष्टी आहे. एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आपण काल पाहत होतो. अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. भगवान असं सांगतायत की तू यांना मारणार आहेस आणि हे मरणार आहेत, याचं पातक तुला लागणार आहे, हे कर्म तुला बंधनाला कारणीभूत होणार आहे असं तुला वाटतंय. हे तुझं अज्ञान आहे. तू यांना नाही मारलं तरी ते मरणारच आहेत. आणि आत्ता तू नाही मारलंस तर तू तुझं कर्म केलं नाहीस, त्यासून च्युत झालास, स्वकर्तव्याची च्युती, हे तुला पातक लागेल आणि पर्यायानं तू नरकात जाशील. आत्ता तू मेलास तरी स्वर्गातच जाणार आहेस आणि जिंकलास तर इथे पृथ्वीवर तुला राज्य मिळणार आहे. जित्वावा भोक्षसे महिम. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट तू आतून जाणून घे. नुसतं युद्ध कर सांगत नाहीये, जाणून युद्ध कर. ज्यांनी जाणता भक्त होऊन राहे. मी काल याचा उल्लेख केला होता या ओळीचा. अत्यंत वास्तविक सांगतायत ते. इमे देहा नाशिवंतः. कुणाचे? नित्यस्य. या आत्मचैतन्याने धारण केलेले हे देह आहेत, हे अंतवंत आहेत. ते नाहीसे होणारच आहेत, केव्हा तरी होणारच आहेत. तुला मला विचारून नाही होणार आहेत. आणि ते ज्यांनी धारण केले ते मात्र नित्य असल्याचा परिणाम ते नाहीसं होणार नाहीये. मग जे निश्चित नाहीसं होणार आहे त्याचा शोक काय करायचा? आणि खरं म्हणलं तर जे निश्चित राहणार आहे त्याचा आनंद तरी काय करायचा? एक गोष्ट आहे का, एक पैलवान होता. जुन्या काळचा 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट. हिंद केसरी वगैरे असतात ना ते. तो पैलवान एकाशी नाही कुस्ती करायचा, एकाच वेळेला 5-5 लोकांना लोळवायचा. व्यायाम केलेला, कसलेला. हळूहळू त्याची प्रगती होत चालली. पुढे 10 लोकांना तो एका वेळेला इकडे 5 जण इकडे 5 जण त्याला धरून त्याची पाठ टेकवण्याचा, त्याला चित करण्याचा प्रयत्न करतायत. पण तो बरोबर अशा पद्धतीने त्या सगळ्यांना उचलून आपटायचा. 10-10 लोकांना लोळवायचा. म्हणून त्याचा नाव लौकिक झाला. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर केव्हा तरी घोड्यावरून प्रवास करत होता आणि आपल्या सासूरवाडीला तो गेला. वाटेत होता, कुठेतरी कुस्ती केली. काय 100 रुपये म्हणजे आत्ताचे लाख रुपये म्हणा, किंवा आत्ताचे 10,000 रुपये म्हणा. इतकी कमी म्हणजे महागाई नसल्याचा परिणाम. त्याची किंमत इतकी होती, 100 रुपये मिळाले. तो आपल्या सासूरवाडीला आला, 2 दिवस राहिला. सासूरवाडीचे लोक आमचा जावई, आता गावातल्या लोकांना वाटतं आमचा जावई, आमच्या गावाचा जावई. मग कोणी 1 रुपया दे, 8 आणे दे, 4 आणे दे, असं करत त्याच्याकडे 200 रुपये जमले. तेवढे ते घेतले आणि तो आपल्या गावी यायला निघाला. वाटेमध्ये जंगल होतं. त्या जंगलामध्ये काही दरोडेखोरांनी त्याला अडवलं. फार नव्हते ते, 3-4च होते. त्यांच्याकडे काय चाकू सुरे होते, बंदुका नव्हत्या त्यावेळेला त्यांच्याकडे. असं जे काही होतं त्या शस्त्रांनी त्याला अडवलं आणि फक्त त्याच्या अंगावरची लंगोटी सोडून बाकी सगळे कपडे काढून घेतले. त्याचा घोडाही काढून घेतला. तो असा कुठेतरी मिळालेला होता. पैसे काढून घेतले आणि त्याला लंगोटीवर पुढे पाठवून दिला. अरे पैलवान लोक वगैरे असतात ते लंगोटीवरच जास्त असतात, त्यामुळे त्याला फार काही लाज वाटली नाही. तसा तो गावी आला. आता गावात आल्यानंतर वेशीवरच त्याला अडवलं लोकांनी. अरे हे काय? म्हणलं असं असं मला लुटलं, 200 रुपये काढून घेतले. अरे किती लोक होते? 3-4 होते. 3-4 लोकांनी तुम्हाला लुटलं? अरे काय, तुम्ही 10-10 लोकांना लोळवता ना, तुम्हाला लुटलं कसं काय? तुम्ही एवढा मार खाऊन आलात कसे काय? तो म्हणला 2,000च्या खाली मी खेळतच नाही.
मी विचार केला हे चिटपुट कुस्तीत कशाला खेळू. गोष्ट एवढ्या करता आपल्या जवळचं जे बळ आहे, आपल्या जवळची जी शक्ती आहे, ती शरीराची असो वा बुद्धीची असो, ही शक्ती आपण वेळ आल्यानंतर वापरली नाही तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणून ज्ञान नावाची जी गोष्ट आहे, समर्थांनी बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान असे 2 समास लिहिलेत 5व्या दशकामध्ये. बहुधा ज्ञानामध्ये त्यांनी माहिती सगळी ठेवली आहे आणि शुद्ध ज्ञानामध्ये अनुभव ठेवला आहे. फार छान ओवी आहे समर्थांची. तुम्ही आम्ही सगळेजण आत्म्याचं नित्यत्व जाणतो, ते जगतो किती हा प्रश्न विचारतायत भगवान. समर्थ असं म्हणालेत, आगा प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने लाहो निश्चय ज्ञानाचा. माझ्या अंतरंगातला जो ज्ञानाचा निश्चय आहे तो माहितीच्या पातळीवर नको. माहिती थोडी कमी असेल तरी चालेल. जनाबाईंना फार माहिती नव्हती, फार वेदांताचे कोर्स केले नव्हते त्यांनी, पण पांडुरंग त्यांच्या घरी दळण दळायला येतो. अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या. कुठे शिकायला गेली होती ती? फक्त महाराजांचं कीर्तन ऐकते, बाकी काही तिच्याकडे नाही. मी तरतम भावानी बोलतोय असा विचार करू नका. माझ्या जवळच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या वर्तनामध्ये जर झाला नाही तर ते ज्ञान फुकट आहे. भगवान इथेच बोलायला सुरुवात करतायत, अशोच्चानन वशोच्चस्तम प्रज्ञावादांश्च भाषसे अरे गतासून गतासूंश्च नानु शोचंती पंडिता. सून म्हणजे आत प्राण निघून गेले आणि असून नाही गेले निघून, या दोन्हीची चिंता पंडित लोक करत नाहीत. बोलतोयस पंडितासारखा आणि वागतोयस मात्र जे रामराय सुग्रीवाला म्हणालेत ना, सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझं मुळीनं शोभले. आहेस राजा आणि वागला साध्या सैनिकासारखा. राजाने राजासारखं वागावं ना. आणि खूप महत्वाचा हा भाग पुन्हा 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 आम्हाला सांगतात. हे याचं महत्वाचं कारण, निश्चय करण्याची बुद्धीची क्षमता जर कमी पडली, मनच जर त्या बुद्धीवर हावी झालं, हिंदीतला शब्द जरा, मन म्हणजे संकल्प विकल्प, त्या निश्चयावरती स्वामित्व गाजवू लागले तर बुद्धीची क्षमता खूप कमी पडते किंवा पडली असं सिद्ध होतं. समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. एक गैरसमज आहे, साधारणतः ज्याचं काही जमत नाही ना त्यानं परमार्थ करावा. आमचे गुरुजी गमतीनं सांगतात, वारकरी आहे पण बेरकी आहे. म्हणजे वारकऱ्यांनी बावळट असलं पाहिजे किंवा परमार्थातल्या माणसानं बावळट असलं पाहिजे किंवा बुद्धी नसली पाहिजे का? लक्षात घ्यायचं की बुद्धीचा शुद्धांक आणि प्रत्यक्ष बुद्ध्यांक दोन्ही हे खूप स्ट्रॉंग करावे लागतील. निश्चय करावा लागेल. निश्चय करत नाही तोपर्यंत याचा काही उपयोग नाही आणि त्या निश्चयाकरताच हे चिंतन चालू आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय नाही, मला माझ्यावर याचा परिणाम होणार नाही, मी माझं कर्तव्य उत्तम करीन आणि आयुष्यभर करीन. भावनिकता याचा परिणाम काही वर्षांतर भावनाशीलता सोडून द्या, भावना विवशता होते. भावना नावाची गोष्ट फक्त भगवंताच्या दयेकरता आहे, प्रपंचातल्या कर्तव्यांना टाळण्याकरता नाहीये. तुझं तत्वज्ञान कितीही बरोबर असलं अर्जुना तरी ते अनाठाई आहे. जिथे नको तिथे तू वापरतोयस. धृतराष्ट्रही म्हणतोय मामका आणि पांडवा, आणि अर्जुनही म्हणतोय सगळेच मामका. दोघही आहेत ना. तो अज्ञानवशामध्ये, आणि हा नको तिथे सत्वगुण. देवघरातला सत्वगुण वेगळा आणि रणांगणावरचा वेगळा. तिथे तो सत्वगुण तमप्रधान पाहिजे आणि इथला सत्वगुण कर्म करायचे म्हणून रजप्रधान पाहिजे. ठाराम, ठार मारा, हाणा, धरा, ठोका हेच शब्द पाहिजेत तिथे. तिथे रघुपती राघवन शेळीचं दूध चालणार नाहीये. न कसीदों से मिलती है
न कविताओं से मिलते वारे सल्तनत लोहे से मिलती है, तलवार. आणि ते तू वापरायला पाहिजेस. आणि ती बाहेर नंतर चालव, आधी आतमध्ये चालव. याच्याकरता ज्ञानोबाने उदाहरण दिले भुंग्याचं. मोठ्या मोठ्या तुळया फोडतो तो, केवढ्या एवढ्या जाड जाड तुळया, 100-100, 200-200 वर्ष टिकणारी घरं असायची ना ती पूर्वी, तुळया, लाकडाच्या तुळयांची. ते लाकूड रापवलेलं असायचं, हार्डनिंग टेम्परिंग म्हणतो ना, पूर्ण. आणि मग ते वापरलं, त्यामुळे असे आशा व्हायचे नाहीत ते. आता चांगले चांगले गर्डर असे होतात, कारण घाई करतो आम्ही. एवढे मोठे ते ओंडके चौकोनी करून वा गोल पद्धतीनं जसे असतील तसे लावलेले. तो भुंगा काय त्याच्याजवळ असते व्यवस्था, ट्रुर करत, त्याच्यावरच ही मशिनरी निघाली असेल. पण तो जर कमळामध्ये अडकला, कमळ किती नाजूक आहे हो. तशी अर्जुनाची अवस्था झाली आहे असं ज्ञानोबा वर्णन करतात. आणि त्याकरता भगवंत सांगतात, तुझ्या जवळचं जे ज्ञान आहे ते तू व्यवस्थित वापरत नाहीयेस. तुझ्याजवळ हे सगळं आहे, तुला कळत नाही असं मुळीच नाहीये. आणि म्हणून 2 शब्द वापरलेत भगवंतानी, नित्य आणि अनाशिन. अंतवंत इमे देहा कुणाचे, नित्यस्य. आणि अनाशिनो प्रमेयस्य, अप्रमेय. अनाशिन 2 शब्द वापरलेत, लक्षात घ्यायचं. अविनाशी, अनाशिन म्हणजे नाश नाही, अविनाशी म्हणतो. अविनाशी शब्दाचा परिचय आहे मला. अविनाशी मध्ये खूप महत्वाचा टप्पा सांगतात. थोडीशी हानी होण्याची शक्यता आहे, पूर्ण हानी होत नाही. आणि क्षमा करा, पूर्णपणे हानी होत असेल तर त्याला अनित्य म्हणतात, म्हणजे रोज तसंच नाहीये. आणि अजिबात हानी होणार नसेल तर त्याला अविनाशी म्हणतात. अनित्याचा अर्थ कालपेक्षा आज वेगळं, म्हणजे काल थोडीशी हानी झाली होती किंवा काल चांगलं होतं, कालची वांग्याची भाजी. या सूक्ष्म गोष्टींचा विचार करतात. ते म्हणाले ते देह हे अनित्य आहेत आणि विनाशी दोन्ही आहे याच्यामध्ये. आणि आत्मा नित्यही आहे आणि अनाशीन पण आहे. आणि हे तू कशावरून असं विचारू नको, ते सिद्ध करता येणार नाही. अप्रमेय. अप्रमेयाचे अनेक अर्थ ठेवलेत. मेय म्हणजे मा धातू आहे. मा म्हणजे मोजण्यास योग्य, मोजता येतात. अमेय म्हणजे मोजता येत नाही. आणि अप्रमेय म्हणजे अजिबात मोजता येत नाही. मान असाही धातू आहे. मान म्हणजे तुलना, या मानानं त्या मानानं. 4 प्रमाणं सांगितली आहेत गौतमांनी. आज काय थोडासा कंटाळा आला तरी चालेल, उद्या नाहीच आहे प्रवचन. आधी प्रमाणांची व्याख्या सांगतात. न्यायशास्त्र किंवा तर्कशास्त्र, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. ही कुठल्याही वस्तूची सिद्धी करण्याकरता 2 गोष्टी लागतात. एक लक्षणं लागतात आणि प्रमाणं लागतात. लक्षणांचा विचार आता नको, प्रमाण. या प्रमाणांची सुद्धा 4 पद्धती ठेवल्यात त्यांनी, किंवा 4 प्रमाणं ठेवली आहेत. पहिलं प्रमाण सांगितलं प्रत्यक्ष, दुसरं अनुमान, तिसरं उपमान आणि चौथं शब्द प्रमाण. कुठल्याही गोष्टीला प्रमाणित करण्याकरता म्हणजे निकष लावण्याकरता या 4 प्रमाणांचा उपयोग करावा लागतो. प्रत्यक्ष प्रमाण मी स्वतः पाहिलंय, तुम्ही काय सांगताय मला? या 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 डोळ्यांनी पाहिलंय मी, या या कानांनी ऐकलंय, अजून आठवतंय मला, अजून कानातलं गेलं नाहीये. अहो तुमच्याकडे आलो होतो ना मी बटाटे वडा खायला, अजून माझ्या जिभेवर 20 वर्षापूर्वीचा वडा. प्रत्यक्ष. या प्रत्यक्ष फार छान त्यांनी सांगितलं. गौतम असं म्हणतात, इंद्रियार्थ सन्निकर्ष ज्ञानम इति प्रत्यक्ष ज्ञानम. प्रत्यक्ष याचा अर्थ ज्ञानेंद्रियाच्या पातळीवरचं. आपण कशाने? डोळ्यांनी पाहिलं ना. रूप नावाची गोष्ट, त्याच्याकरता चक्षु नावाचं इंद्रिय पाहिजे. शब्द नावाचा विषय, त्याच्याकरता श्रवण नावाचं इंद्रिय पाहिजे. स्पर्श नावाचा विषय, त्याच्याकरता त्वक नावाचं इंद्रिय पाहिजे. छान आल्याबरोबर अत्तर लावलं हो काकांनी. त्या सुगंधाच्या अनुभवाकरता घ्राण नावाचं इंद्रिय पाहिजे.
याप्रमाणे इंद्रियार्थ सन्निकर्ष ज्ञानम, सन्निकर्षाचा अर्थ एकत्र आलं. काय? घ्राण आणि ते अत्तर. चाफ्याचं प्लॅस्टिकचं फूल ठेवलं आणि चाफ्याचं साधं फूल ठेवलं. कुठलं खरं आहे सांगा? हे उचलून बघितलं, हे प्लॅस्टिकचं आहे. हां, हे खरं आहे. इंद्रियार्थ सन्निकर्ष ज्ञानम, याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. असं आपल्याला प्रमाणित करता येईल का परब्रह्मतत्व? डोळ्याने दिसेल का तो आत्मा? कानाने ऐकू येईल का? डोळ्याला त्याच्यामुळं दिसतो, पण डोळाला तो काही दिसत नाही. डोळ्याचाही डोळा, कानाचाही कान, त्याच्या मागे आहे तो. प्राणाचाही प्राण विठोबा माझा. म्हणून या पहिल्या प्रमाणाने अप्रेम्य सांगतात भगवान, या पहिल्या प्रमाणाने सिद्ध करता येणार नाहीये. दुसरं अनुमान प्रमाण, अनुमितीकरणम. फार छान आहे. मी थोडासा ज्यांच्याकडे अभ्यास करतोय ते नेहमी सांगतात, तुम्ही सरळ गीतेला सुरुवात करता ही फार चूक आहे. आधी तर्क वाचा म्हणजे गीता कळेल. आधी गौतमांची सूत्र वाचा, गौतम आधी वाचा. गीतेतले म्हणाले त्यांचेच ते डायलॉग केलेले आहेत. ते गीतेची निंदा नव्हे करत बरं. ज्यांचा तर्क झालाय किंवा थोडाफार तर्क वाचलाय, ऐकलाय, त्यांना गीता वेगळीच लागते. वेगळाच एक त्याचा भाव येतो. त्यांनी सांगितलं अनुमितीकरणम इति अनुमानम. अनुमिती म्हणजे मोजमाप. अनुमिती म्हणजे काय? ते म्हणले परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. म्हणजे परामर्श म्हणजे काय? व्याप्ती विशिष्ट धर्मता ज्ञानम परामर्शम. असे मागे मागे जातात. थोडक्यात जनरलायझेशन करतो ना आपण, की असं असं आहे त्या अर्थी असं असं आहे, याला म्हणतात अनुमिती. अनुमान. माझ्या पोटात दुखतंय, गेल्या महिन्यात सुद्धा असंच दुखलं होतं पोटात, पाणी बदललं ना की माझ्या पोटात दुखतं. अनुमान. कारण गेल्या वेळेला केलं होतं ना, तेच या वेळेला मला झालंय. इथे आलो ना की नेहमी पोटात दुखतं माझ्या. या पद्धतीनं परब्रह्मतत्व आत्मचैतन्य सिद्ध करता येईल का? गौतमही सांगतात. न्यायशास्त्र आणि सांख्यात थोडा फरक आहे, थोडा. त्या आता तपशिलात नको जायला. तिसरं सांगितलं उपमान. अहो, त्यांनी ते औषध घेतलं होतं ना, एकदम पोट थांबलं होतं. कुटजारिष्ट घ्यावं, लगेच पोट थांबतं. ते म्हणले डोकं फार दुखतंय. काही नाही म्हणले, तुम्ही अजिबात विचार करू नका त्याचा. म्हणले काय विचार करू नका? विचार करूनच दुखतं फार ते. त्यांनी अमका अमका औषध घेतलं होतं आणि मग बरं वाटलं होतं. यावरून हे असं सिद्ध करतात, त्याला उपमान म्हणतात. उपमा. याच्यासारखं ते, त्याच्यासारखं हे, अशी उपमा देत 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 बोलायचं. अंदाज करता येतो बरं का, पण एक्झॅक्ट ज्ञान देत नाही. उपमा दिली आहे, श्रुती मातेने उपमा दिली आहे परब्रह्मतत्वाला. गगन सदृशम, काल आपण बोललोय. आकाशासारखं ब्रह्म आहे. म्हणजे ते आकाशासारखं म्हणजे आकाश नाहीये, निश्चित नाहीये आकाश. नाही तर सारखं का म्हटलं असतं? हो, तुम्ही मला वडिलांसारखे आहात म्हणजे वडील नाही आहात. तुम्ही मला आई सारखे आहात म्हणजे निश्चित आई नाही आहात. म्हणून उपमान सुद्धा, तपशील नको वाढवायला, उपमानाने सुद्धा ते परब्रह्मतत्व आत्मचैतन्य सिद्ध करता येत नाही. शब्द प्रमाणाने ते सिद्ध करा. शब्द प्रमाणाने सुद्धा सिद्ध होत नाही. एका टप्प्यापर्यंत ही सगळी मंडळी सांगतात. समर्थांनी पहिल्या दशकामध्ये दासबोधातल्या संतांचं स्तवन केलंय. संत स्तवन नावाचा समास आहे. ते म्हणाले जे कोणी करू शकत नाही ते फक्त संत करतात. वेद एका मर्यादेपर्यंत तुम्हाला नेऊन ठेवेल, शास्त्र एका मर्यादेपर्यंत तुम्हाला सांगून ठेवेल, सगळीच्या सगळी व्यवस्था एका मर्यादेपर्यंत. पण संत प्रत्यक्ष तुम्हाला ब्रह्मज्ञान करवून देतात. चौथ्या दशकातला पादसेवन भक्तीचा समास, समर्थांची ओवी आहे. चौथे भक्ती, चौथाच समास. काय? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. पादसेवनम म्हणजे चौथी भक्ती. चौथे भक्तीचे प्रसंगी गौप्यते प्रगटे. सद्गुरूंची चरणसेवा करता करता, संतांची चरणसेवा करता करता अनुभव यायला लागतो.
आणि भगवंत ते आता अर्जुनाला आणून देतात. अर्जुना, ही गोष्ट लक्षात घे. एक सुंदर शब्दप्रमाणाकरता गोष्ट सांगतो, म्हणजे थोडा सोपा विषय होईल. आपण नवनाथ भक्तिसार वाचला असेल, त्यातला 29वा अध्याय. वाटताना असं वाटतं हा फक्त सकाम ग्रंथ आहे, कारण त्यांनी लिहिलंय पहिला अध्याय वाचला तर हे फल आहे, दुसरा अध्याय वाचला तर हे, पण सगळा वेदांत भरलाय बरं का तिथे. गोरक्षनाथाने त्या मीननाथाला धुवून वाळत घातला आणि पुन्हा जिवंत केला. याचा अर्थ काय? फक्त चमत्कार म्हणून त्या शाबरी विद्येकडे बघू नका. ती जी पराविद्या आहे, श्रीविद्या आहे, ती विद्या आत्ता कलियुगात नवनाथांनी टिकवली. आणि आज सगळ्यात जास्त त्या विद्येला महात्म्य. बरं, आपण ज्या ज्ञानोबांना फॉलो करतोय ते ज्ञानोबा या परंपरेतले आहेत. या दृष्टीनं यांच्याकडे बघा. म्हणजे तो सकाम ग्रंथ जे काही वाटतं ना, तसं नाही. तो वेदांताचा. आमच्या मंदाताई सांगतात, तुम्ही चित्रपट पाहिला तरी वेदांतच दिसला पाहिजे. असो, 29वा अध्याय. प्रसंग भर्तृहरीचा आहे. भर्तृहरीने आपल्या पत्नीला विचारलं, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? साधारणतः हा संवाद प्रत्येक घरात होत असतो नेहमी. त्याच्याकरता गाणं पण आहे, हमे तुमसे. ऐकलंय लहानपणी मी, अगदी आता नाही ऐकू शकत, एवढा वेळ नाही. पण ती म्हणाली, असं काय म्हणताय तुम्ही? मी म्हणलं, विचारतोय मी. ते म्हणाले, तुम्ही म्हणजे विचार असं बोलू नये, पण विचारताय म्हणून सांगते. तुम्हाला जर काही झालं तर मी जिवंत राहणार नाही. तुम्हाला जर काही झालं तर मी जिवंत राहणार नाही. आवडलं, त्या प्रसंगापुरतं त्यांना ते आवडलं. आणि या गोष्टीचा विसर पडला. 1 महिन्याभरानंतर त्यांना शिकारीला जाण्याची वेळ आली. शिकारीला तिथे गेल्यानंतर त्यांनी काय कुठला वाघ, हरिण, काय 2 प्राणी मारले. आणि त्या ठिकाणी घोड्यावरती बसलेले असताना त्यांना पिंगलेचं वाक्य आठवलं. त्यांनी लगेच 1-2-4 नोकरांना जवळ बोलवलं. आपले कपडे बदलले, दुसरे कपडे, नोकराचे कपडे मागून घेतले. काय युक्ती काहीतरी केली आणि ते कपडे त्या हरणाच्या, वाघाच्या रक्तामध्ये भिजवले आणि ते त्या नोकराबरोबर घरी पाठवले. वाचण्यासारखा अध्याय आहे बरं का. आणि सांगितलं, असं असं सांगायचं, मी मेलो. तो म्हणला, असं कसं सांगू? मी सांगतोय ते ऐक. मला काही प्रयोग करायचा आहे. आणि अजिबात रडून बिडून दाखवायचं, व्यवस्थित अभिनय बरोबर करायचा. तू माझा नोकर आहे, मी सांगितलेलं तू ऐकायचंस. नाईलाज झाला आणि तो त्या पिंगलेसमोर, पिंगला नावाच्या राणीसमोर येऊन उभा राहतो आणि तो सांगतो, असं असं झालं. ती म्हणाली, काय झालं? वाघाने आक्रमण केलं आणि अक्षरशः आम्ही तिथे जाईपर्यंत इतका फडशा पाडला त्यांच्या, त्या कपडे फाडून टाकले आणि त्यांना खाऊन टाकलं. त्यामुळे प्रेतही आणणं शक्य नाही. तिथेच आता तो पुढचा विधी करावा लागणार आहे, इत्यादी इत्यादी. आणि रडून बिडून अभिनय करून सांगितलं. ती म्हणते, नाही, काहीतरी खोटं बोलतोयस. मला माझा प्राण कसा जात नाहीये? पण 26 दिवसांनी कळलं. मस्तानीला की राहू गेले. 26 दिवसांनी कळलं बरं. आणि राहू गेले एवढे शब्द, फुल स्टॉप. आणि मस्तानी कोसळली. प्रेम कशाला म्हणतात? खरोखर हृदयाला हृदय मिळालेली होती. मला कसं काही होत नाहीये. तो म्हणला, झालं हे सांगतोय मी. अजून विचारलं, निश्चित ना? निश्चित ना? असं 3दा विचारलं. आणि वाईट वाटलं तिला. प्राण जात नाहीये त्याचा अर्थ मी त्या दिवशी बोलले, तुमच्यावर माझं अत्यंत प्रेम आहे. मी स्वतःला जज नाही करू शकले. त्यांना काही झालं तर माझे प्राण जातील आणि अजून जात नाहीयेत कसे? ठीक आहे म्हणाली. बरं, गावात बातमी कळली. एकटाच नोकर पुढे आलेला होता. ती स्मशानामध्ये जाते, चिता रचली जाते आणि त्या चितेवरती स्वतः ते कपड्यांचा असा गोळा घेऊन बसते आणि जळून मरून जाते. आता काय 2-4 दिवसांनी राजा परत यायचा. तो आला. नोकर तेवढा निरोप सांगून परत निघून गेला होता. पुढचं काही तो बघत बसला नाही. आणि या पद्धतीने जेव्हा राजा परत आला आणि राजाला जेव्हा हे कळलं तर राजा खरंच कोसळला. काय केलं मी? माझ्या साध्वी पत्नीची अशी परीक्षा बघितली. असा कोणी झाला असेल?
आणि असा विचार करून राजा त्या तिथे जातो. तोपर्यंत ते प्रेत म्हणजे ती जळून मरून गेली होती आणि तिथे तो अत्यंत शोक करतो त्याची ते जवळ बसून. असा तिथे सारवतो, त्या सावडणं म्हणतात ना, अक्षरशः सावडतो. असा सावडत बसतो त्या राखेमध्ये. खूप दुःख झालं. विक्रमाने त्याच्या मानलेल्या भावानी खूप समजावून सांगितलं, पण काही करून ते काही फरक पडेना. एक दिवस गेला, उद्याच्याला, परवाच्याला, तेरवाच्याला, आज केव्हा तरी तो सावध होईल, पण तो काही सावध होत नाही. एक दिवस गेला, 1 महिना गेला, 1 वर्ष गेलं, 10 वर्ष गेली, 12 वर्ष गेली. रडतोय फक्त तो. पिंगले अशी कशी गेलीस, पिंगले अशी कशी गेलीस. याचं कारण इतका मोठा चुकलाय, नुसता सामान्य मृत्यू नाहीये तो. काय वागलो मी, हे म्हणजे खरोखर वेड लागला म्हणतात ना. आत्ता भोवतीच्या परिस्थितीचं भान न राहता मनुष्य ज्या विचारात आहे तसा वागायला लागला की आपण त्याला वेडा म्हणतो. त्याच्याकरता तो वेडा नसतो. महाराज म्हणायचे, वेड्याला जर कळलं मी मला वेड लागले तर त्याचं वेड जातं. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. आणि त्या सिस्टीमला कळलं, भगवंताची सिस्टीमच आहे, व्यवस्थाच आहे लक्षात ठेवायची, की तेवढं वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय सद्गुरू येत नाहीत. सद्गुरू कृपा करीत नाहीत. त्याच्यापूर्वी व्यवहार चाललाय असं समजावं. समर्थांची ओवीच आहे, विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले. पूर्ण वैराग्याची म्हणजे म्हणतात तसं युनिट कंप्लीट झालं ते. आणि स्वतः गोरक्षनाथ तिथे येतात. अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत सांगायला स्वतः गोरक्षनाथ आले. आता अशा स्थितीत जो असतो ना, त्याला लगेच जाऊन उपदेश करायचा नसतो, कारण त्याच्या दृष्टीनं हे सगळे लोक मूर्ख असतात बाकीचे. म्हणून अगदी त्याच्याच शेजारी जाऊन बसले स्मशानात. बरं, या सत्पुरुषांना स्मशानाची भीती वाटतच नाही हो. शंकर कशा कुठल्या विश्वासावर, त्यांना कशाची भीती आहे. उलट ते विचार करतात यांचा उद्धार कोण करणार. श्रीधर स्वामी महाराज सांगायचे, स्मशानासारखी जागा नाही साधनेला. साधना स्मशानात करावी. का? तिथे वैराग्याच्याच म्हणजे ती पोटेन्सी वैराग्याची अशी भरलेली असते. वैराग्यच भरलेलं असतं. असो, नुसतं ऐकून घेऊया. मी उद्या तिथे गेलो तर मला हाकलून देतील, बुवा चला इकडे थांबू नका. म्हणून वैराग्याला उपमा आहे स्मशान वैराग्य. स्मशानात गेल्यानंतर येणारं वैराग्य. मग समर्थ म्हणाले, तिथंच नेहमी आहोत असं समजायला काय हरकत आहे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती ससादर व्हावे. शेजारी बसले 7-8 फूट जागा सोडून, आणि त्यांच्याकडे एक गाडगं होतं. त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्याला गाडग्याला नाव दिलंय बाटली. आपण वाचला असेल अध्याय तर आठवेल. हे तर ऐकून घ्या. आले, तो तिकडे रडतोय. आता 12 वर्षाचं प्रॅक्टिस आहे रडण्याचं. सगळ्याचं प्रॅक्टिसच असावं लागतं. केव्हा तरी मला दुधाकडे लक्ष ठेवा सांगितलं मी मोबाईलवर. समोर इतकं अंतर तरी ओतू गेलं हो. दूध आणि मांजर दोन्ही चोरच असतात हो. लक्ष नसतानाच ते मांजर दूध पितं आणि लक्ष नसतानाच ओतू जातं. इतक्या शांतपणे तिथे येऊन बसले आणि पाणी पितात, अभिनय करतात. किती छान माझी बाटली. तो म्हणतो माझी पिंगला, हे म्हणतात माझी बाटली. आणि त्या गाडग्याने पाणी पिता 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 त्याने ते गाडगं मडकं टाकून दिलं खाली. म्हणजे पडला असं दाखवलं, अभिनय केला, हातातनं सुटलं, पण सुटलं बिटलं काही नव्हतं. आकाशामध्ये वाटेल त्या गोष्टी, पर्वतच्या पर्वत तरंगवलेत त्यांनी अनेकांशी युद्ध करताना. ते काय बाटली तरंगणार नाही. आणि पडलं, पाणी फुटलं, सगळं ते पाणी सांडलं आणि मडकं फुटलं. इतका अकांड तांडव केला, पाय पसरून बसले. अशी कशी गेलीस माझी बाटली, असं कसं माझं ते मडकं फुटलं.
इतकं रडायला सुरुवात केली. अभिनय नेहमी मूळ पेक्षा जास्त असतो, त्यालाच अभिनय म्हणतात. ओरिजिनल मनुष्य रडेल ना तर सहज रडेल, पण रडायचा अभिनय करायचा आहे कॅमेऱ्यासमोर. बघा, आपण सिरियल जर बघत असाल तर काही वेळा एखादा प्रसंग पाहिल्यानंतर लक्षात येतं हे ऍक्टिंग नाही आहे, हे ओव्हर ऍक्टिंग आहे. आणि इतक्या पद्धतीनं रडून 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 दाखवायला लागले. 12 वर्षानंतर यानं बाजूला पाहिलं रडणाऱ्या माणसाकडं आणि सांगितलं, ए मूर्खा, रडतोस काय? त्या मडक्या करता रडतोस काय? गप्प बस, माझी वाटली. यांनी अजून जोरात, परिणाम झाला ना. 12 वर्षांचा हा कोणाकडे बघत नव्हता. 12 वर्षात इतका अभिनय केला. त्यांनी आपलं काम सोडलं रडण्याचं आणि येऊन याला समजावून सांगायला लागला, अनाशिनो अप्रमेयस्य. अरे तुझ्यासारखा महामूर्ख गोसावी पाहिला नव्हता. एवढा मोठा गोसावी, साधू दिसतोयस, तुझ्या वेशावरनं साधू दिसतोयस, साधूनं वैराग्य धारण केलं पाहिजे. एवढं मडकं फुटल्याचं वाईट काय वाटायचं? तुझ्यापेक्षा माझं दुःख मोठं आहे. माझी बायको गेली म्हणून मी रडतोय, तुझं साधं मडकं फुटलं. गोरक्षनाथांनी वर पाहिलं आणि सांगितलं, माझ्यापेक्षा जर तुझं दुःख मोठं असतं तर ते सोडून तू माझं सांत्वन करायला इथं आला नसतास. ज्या अर्थी तू ते थोड्या वेळापुरतं का होईना दूर ठेवू शकतोस, त्या अर्थी तुझं दुःख कमी आहे. गप्पा बस म्हणले. तुझ्यासारखा महामूर्ख साधू कोणी पाहिला नाही. हा म्हणला, तुझ्यासारखा महामूर्ख नवरा कधी मी पाहिला नाही. काय बोलतोस काय तू? फार छान ओव्या आहेत. मी त्या 2-3 ओव्यात हा म्हणतो, शतानुशत मडकी मिळत. तो भर्तृहरी बोलतोय, शतानुशत मडकी मिळत, प्राप्त करून देईन क्षणात, परी पिंगले समान स्त्री रत्न कैचे दुसरे. यावरी गोरक्ष बोले वचन, तुझ्या पिंगला लक्षावधी जाण, प्राप्त करीन एक क्षण, परी ऐसी बाटली मिळेना. अरे तुझ्यासारख्या 56 पिंगला मी आणून देईन. असं नाही मिळणार ते मडकं, असं नाही मिळणार. पुन्हा रडायला सुरुवात केली. प्रसंग कठीण आहे, गंभीर आहे, पण तसाच्या तसा ऐका. तू म्हणाले मला पिंगला आणून दाखव. मडकी आणणं सोपं आहे, मी 50 मिनिट मडकी आणून देईन. पिंगला कशी आणता येईल तो विचारतो. यांनी झोळीतनं थोडीशी रक्षा काढली, शाबरी मंत्र जपला आणि त्या चितेवर फुंकला. चितेवर म्हणजे आता काय 12 वर्षात किती वेळा पाऊस पडला असेल, मी वाहून गेला असेल, पण त्या जागेवर करून फुंकल्याबरोबर असं वर्णन आहे की हजारो पिंगला उभ्या राहिल्या, एक नव्हे. हजारो पिंगला ज्या क्षणाला शाबरी मंत्राने उभ्या राहतात, त्या क्षणाला यानं त्यांच्याकडे पाठ केली आणि घट्ट चरण पकडले. अश्रूंचा अभिषेक केला चरणावर. आणि विचारतो, गुरुदेवा माझं कल्याण करा. नाही बघ ना, त्या पिंगलेशी बोल. त्यातल्या एका पिंगलेशी तो बोलायला येतो असा अध्याय सांगतो. आणि ती पिंगला त्याला ज्ञानोपदेश करते. शाबरी मंत्रांनी उठवलेली पिंगला त्याला उपदेश करते, आज जरी मला त्याने उठवलं तरी मी उद्या मरणारच आहे. या गोष्टी सांगायला ऐकायला आहेत का चिंतनामध्ये ठेवून वागायला आहेत? दुःख दुःखाच्या पातळीवर राहणारच आहे. पण मात्र काल श्लोक पाहिलाय, तितिक्षा नावाची गोष्ट या विचारानेच वाढत असते. बर असं दुःख होऊन मग मी ते फिलॉसॉफी वापरेन, तत्वज्ञान वापरेन, याची तरी काय गरज आहे? जसं माझा मुलगा चांगला आहे, वाईट आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. अहो तो चांगला आहे म्हणून सुद्धा दुर्लक्ष करा ना. मुलगा याचा अर्थ कोणी पण, जिथे माझं चित्त अडकलंय अशी कुठली गोष्ट, देह सुद्धा स्वतःचा किंवा अजून कुठली गोष्ट असेल, एकही गोष्ट या जगात नकारात्मक नसावी आणि मग मी परमार्थ करावा, ही काय कटकट आहे?
काहीतरी नकारात्मक असणार आहे आणि काहीतरी सकारात्मक असणार आहे. याचं कारण ते माझं पूर्वकर्म आहे. या दृष्टीनं जे शाश्वत आहे त्याच्याकडे मी पूर्ण लक्ष ठेवण्याची जर कला विकसित केली तर तस्मात युद्धस्व भारत फार अवघड जाणार नाहीये. भगवान सांगतात, अरे ही महत्वाची तू गोष्ट कर आणि काय कर, अनाशीन आणि अप्रमेय वस्तूकडे लक्ष दे आणि देही नित्यम अवध. पुढे सांगतायत इथे अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरेणा. हे सगळ्यांचे, तुझ्या सकट सगळ्यांचे देह नव्हे, पृथ्वी सुद्धा नव्हे, आकाश सुद्धा नाश पावणार आहे. आकाशाचं काय नाश पावणार आहे? ही पंचमहाभूतन त्यांचे देह नव्हे, हे सगळं नाहीसं होणार आहे. यातलं नाहीसं काय होणार आहे? आकाशाचा अनुभव घेणारा कोणी उरणार नाही म्हणून आकाश नाश पावणार आहे. एक कल्पना करून बघा. मी चतुश्लोकी भागवतात नेहमी हा मुद्दा सांगायचा प्रयत्न करतो, मला माझ्या गुरुजींकडून मिळालेला. एक कल्पना करा, उजेडही संपला आणि अंधारही संपला, काय असेल हो? आवृत्ती होणार आहे बरं भागवत ऐकताना, कारण तेच हे आहे. उजेड संपला तर आपण काय म्हणू? अंधार पडला. अंधार संपला काय म्हणू? उजेड पडला. दोन्ही संपले तर आपण म्हणू संधी प्रकाश आहे. म्हणजे दोन्ही थोडं थोडं आहे. मला म्हणायचं 100% दोन्ही संपलं. याची कल्पना करता येते का? गाढ निद्रेमध्ये काय असतं? उजेड असतो का अंधार असतो? अनुभवाला काय येतं? बाहेर काय असतं नव्हे, डोळ्याला काय दिसतं हे नकोय. प्रवचन सुरू असताना सगळे लाईट सुरू असताना सुद्धा गाढ निद्रा लागली, ते बाहेरचे लाईट चालू असतात कळतात का? किंवा रात्रीच्या वेळेला काही लोकांना पूर्ण अंधार केल्याशिवाय झोप लागत नाही. असा पूर्ण अंधार केल्यानंतर तो अंधार त्या गाढ निद्रेमध्ये मला दिसतो का? पण तरी मी असतो ना तिथे. तसं आकाश नावाचं तत्व संपलं म्हणजे काय संपलं? आणि म्हणून याचा अंदाज करता येत नाही, एकच करावं लागतं, अंदाज करता करता आपण ते होतो. म्हणून ते करायचंय, त्याचं चिंतन याकरता करायचंय. समर्थांची ओवीच आहे. समर्थ म्हणाले, आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दुष्ट पातकांची बाधा निरसन गेली. आत्मज्ञानाकडे सतत पाहत राहतो, कारण तो आत्मा कधी जन्माला आला आणि तो कुठल्या प्रमाणाने अप्रमेय मुद्द्याकरता बोलतोय, कसा सिद्ध कराल तुम्ही? सिद्ध करणारा कोण? त्याला जर सिद्ध करायचं झाला तर सिद्ध करणारा मनुष्य हा त्याच्या आधीचा असला पाहिजे की नाही. मुलगा कधीतरी बापाचं बारसं, महाराजांचं वाक्य आहे, गोंदवलेकर महाराज म्हणायचे, देव कसा न कसा जन्माला आला. कसं काय तुम्ही बोल? या जगात असा कोणीतरी मुलगा आहे का सख्खा ज्यानं आपल्या बापाचं बारसं पाहिलंय? बापाचं बारसं पाहणारा जसा मुलगा नसतो तसा आत्मा सिद्ध करणारा आत्म्याच्या आधीचा असावा लागतो ना. त्याच्या आधी कोण आहे? आपण अनादि आणि अनंत या शब्दाचा विचार परवा केलाय. त्याच्या आधीचा कोणीच नाहीये. आणि म्हणून याला एकच गोष्ट करावी, आप्तवाक्य प्रमाण. आज जी गोष्ट आपण साधारण विसरलोय, आमच्या मुलांना नातवांना आप्तवाक्य प्रमाण एकदा समजावून सांगायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत लॉजिक काय, लॉजिक काय, लॉजिक काय, कानफाटात पाहिजे का? आत्ता 50-60 ओलांडल्याने आठवा, आपल्या आईने सांगितलं, आजीने सांगितलं की आपण ऐकत होतो की नाही? विचारलं का कधी लॉजिक काय? विचारलं असतं तर एकच लॉजिक. ते व्हॉट्सअपवर ते आलं होतं ना, ते की आमच्या वेळेला काही बदाम नाही, काही नाही, स्मरणशक्ती करता एक कानफाटात पुरायची, सगळं आठवायचं सर्रकन. हे नकारात्मक बोलतो असा विचार करू नका. केव्हा तरी हेही सांगायला लागेल मुलांना, आपल्याला, पुढच्या पिढ्यांना, की आप्तवाक्य प्रमाण नावाची गोष्ट मान्य करावी. माझी आई म्हणतीये म्हणून, माझे वडील म्हणतायत म्हणून, ज्ञानोबा म्हणतायत म्हणून मला सांगायचं तिकडचं. मला हे सगळं कळेल. हल्ली ते श्राद्ध पक्ष नावाची गोष्टीवरती खूप संशोधन करतात लोक, नवीन काही प्रयोग करतात. का नाही नेमकं करायचं? आम्ही नाही केलं म्हणले ते, आम्ही नाही मानत ते. एकनाथ महाराजांनी केलंय, रामरायांनी केलंय, सीतामाईंनी श्राद्ध केलंय आपल्या सासऱ्यांचं. इतकी घाई झाली दशरथ महाराज प्रगट झालेले, मला घाई झाली होती त्यांना, मला लवकर दे. तिने वाळूचे पिंड दिल्याचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात. सीतामाईंच्या गळ्यात जानवा आहे, त्या रोज संध्या करायच्या, त्यामुळे त्यांना कर्माचा अधिकार होता. कर्माचा अधिकार, त्याचं लायसन्स म्हणजेच जानवं आहे.
मला तर त्या वादात जायचं नाही, स्त्रियांनी काय करावं आणि काय करू नये. मला मुद्दा हा सांगायचा आहे, ज्या अर्थी एकनाथ महाराजांनी केलं ना त्या अर्थी मी केलं पाहिजे. नाथांपेक्षा मला कमी कळतं एवढं मला कळलंच पाहिजे, जर मला माझं कल्याण हवं असेल तर. याला आप्तवाक्य प्रमाण म्हणतात. आणि याकरता हे तर माझं कल्याण होणार आहे, नाहीतर मी माझ्या अहंकारात गुरफटलेला राहीन. मला उगाच वाटतंय मला कळतंय. भगवान सांगतायत मी सांगतोय म्हणून ऐक. यात माझा काय स्वार्थ आहे? 18वा अध्याय शेवटी हेच बोलतात ना कान धरून, सर्व धर्मान परित्यज्य, धर्मांचाही त्याग कर आणि अधर्मांचाही त्याग कर, माम एकम शरणम व्रज. फक्त माझं ऐक, मला फॉलो कर. अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी मा शुचः. सगळ्या पापातून आणि पुण्यातून, कारण पाप दुःखाचे भोग देतं, पुण्य सुखाचे भोग देतं. सगळ्या कर्मातून, फक्त पापातून नाही. ज्ञानोबांनी छान या पाप शब्द करता, सगळ्या कर्मातून मी तुला सोडवीन, तू फक्त मला शरण राहा, मी सांगतोय तेवढा ऐक. परत शेवटी म्हणाले शास्त्र सांगता म्हणून यथेच्छसी तथा कुरु. कारण शास्त्राची खासियत अशी आहे, सगळा आग्रह करायचा आणि तरी शेवटी म्हणायचं तुला पाहिजे तसं कर. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. विद्यार्थ वापरलाय, विद्यार्थी चुकून म्हणलो. विद्यार्थ याचा अर्थ करावे, बसावे, यावे, जावे. कराचं म्हणता आलं ना, मना सज्जना भक्तिपंथेची जाच च वापरता आला असता, मग त्याचा सगळ्याचा झाला असता आम्हा सगळ्यांना. पण हा भगवंताचा किंवा शास्त्राचा चांगुलपणा आहे. त्याच्या अलीकडच्या अध्यायांमध्ये तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म करतो मिहारहसी. शास्त्र सांगेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विरू. ऐसिया वेदैक निष्ठा झालिया जरी सुभटा, तरी की आहे अनिष्ठा भेटे नाही का. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगाला. आपण ज्ञानोबाना माऊली म्हणतो, ज्ञानोबा श्रुतीला शास्त्राला माऊली म्हणतात. मुख्य मुद्द्याकडे येऊया. बाळा, जे उपजे ते नासे, ज्यातस्य ध्रुव मृत्यू याच्यावरती बोलताना एक गोष्ट लक्षात घे अर्जुना. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं, उभौ तौ न विजानीतो नायं हंती न हन्यते. तू त्यांना ठार मारणारा आहेस किंवा ते तुला ठार मारणारे आहेत. तुझ्याकडून ते मारले जाणारे आहेत किंवा तू त्यांच्याकडून मारला जाणारा आहेस. असं जे तुला वाटतंय ना, असं ज्यांना वाटतं त्या दोघांनाही आत्मा कळला नाही. मारलं जाणार आहे ते अनात्मतत्व, ठार होणार आहे ते अनात्मतत्व, नाहीच होणार आहे ते अनात्मतत्व. आत्मतत्वाला ठार करता येत नाही. आत्मतत्व ज्याला कळत नाही तोच उभवतव न विजानीतो. तो दोघांनाही, त्यांच्याही आत्मचैतन्याला ओळखत नाही, तुझ्याही आत्मचैतन्याला ओळख नाही. मारणाराही कुणी नाही, मरणाराही कुणी नाहीये, तो आत्मा आहे. एक प्रश्न मानायचो तो, मग मरत म्हणजे काय होतं? हे सगळं तुम्ही अगदी माईकवर ओरडून 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 घसा खोडून खोडून सांगताय. मरत म्हणजे मनुष्य काय होतो. कालचा जीव शिव ऐक्य. याकरता थोडा गीता सोडून उपनिषदांचा आधार घेतो. आधाराशिवाय बोलूच नाही. मला असं म्हणायचंय, असं म्हटलं तर कोणी ऐकायला येणार नाही, पण उपनिषद असं म्हणतात. एक कळाय करता म्हणून उपमा दिली आहे मी. मला वाटतं पहिल्या दिवशी ही श्रुती वापरली होती, उपयोगात आणली होती. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जाते. एक कल्पना मांडली उपनिषदकारांनी. एकाच झाडावरती दोन पक्षी आहेत. एकाच झाडावर दोन पक्षी आहेत, अगदी सारखे आहेत, एकमेकांचे अत्यंत प्रिय आहेत. सखाया, प्रिय, प्रीती आहे त्यांच्यात. एक त्यातला आहे तो अत्यंत धीर गंभीर शांत आहे. गीतेने उपद्रष्टा आणि हनुमंता सांगितलाय ना, तो आहे तो शांत. आणि दुसरा मात्र या फांदीवरून तिकडं उडी मार, तिकडं उडी मार.
अगदी सखे आहेत, अगदी चांगले आहेत, अगदी प्रिय आहेत एकमेकांना, पण तरी सुद्धा एक त्यातला अतिशय शांत आहे, तो आनंदाचा अनुभव सतत घेतोय, आणि दुसरा मात्र इथे जा आंबट फळ खा, छी फारच आंबट आहे हो, इकडे जा हा हे गोड आहे, त्याच्या शेजारचं गोड असेल, नाही हे कडूच आहे. अशा अनंत फळांचा सुखोपभोग घेण्याकरता धडपडतोय. किती दिवस धडपडतोय? धडपड या शब्दामध्येच आलंय, धड पडेपर्यंत धडपडतोय. आता याला त्याच्यासारखं होण्याकरता काय करावं लागेल? याला त्याच्यासारखं होण्याकरता काय करावं लागेल? काही नाही, त्याच्यासारखं करावं लागेल. तो कसा शांत आहे, तो कसा स्थिर आहे, तो कसा गंभीर आहे, तो कसा फलाशेंनी धावणारा नाहीये. बघायचं, याला म्हणायचं जीव आणि त्याला म्हणायचं शिव. कल्पना असे दोन नाही आहेत बरं, पण कळायकरता दोन सांगायला पाहिजेत ना. हे दोन्ही आपणच आहोत. गाढ निद्रेमध्ये आपण ते आहोत, आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्यात उतरलो किंवा इव्हन मनात उतरलो, स्वप्नावस्था, तरी आपण हे आहोत. आता याला जर त्याच्यासारखं व्हायचं असेल, जीव शिव ऐक्य म्हणजे काय? याला त्याच्यासारखा आदर्श ठेवून तसं सगळ्यात राहून सुद्धा अत्यंत आनंद राहायचा असेल तर यानं काय करावं? तर त्याच्यासारखं ध्यान करावं. म्हणून तुकोबा सांगतात, ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. अहो, येता जाता उठत बसता जे आहे ना, ते एक तर अत्यंत प्राथमिक लेवलला आहे किंवा अगदी वर गेल्यावर आहे. मधल्या आमच्यासारख्या लोकांकरता नाहीये. हे भाष्कळपणा आहे हा श्लोक बरं का. तो श्लोक नुसता त्याचा उपयोग करून कुठेही वापरायचा नाहीये. ते भगवान शंकरांच्या स्तुतीमध्ये एक श्लोक आहे शेवटचा, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टासी शंकू. मला इतका श्लोक आवडला, एकदा ऐकल्यावर पाठ झाला मला. का नको? पण ज्याची या स्मरणे पतीत तरती, तो शंभू सोडू नको. हे होईपर्यंत तेही कर, हे झाल्यावर ते सुटलं तरी चालेल. आणि जीव नावाची गोष्ट जी आहे, तो या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आणि कर्मेंद्रियांच्या द्वारे या विश्वाला पूर्ण सत्य मानून सतत आंबट चेंबट गोड कडू सगळी फळं अनुभवतो आणि ती सत्य मानतो. आणि तो जीव या देहानं ते सगळे उपभोग घेताना त्याला समाधान नाही झालं, तृप्ती नाही झाली, म्हणून हा देह टाकतो आणि दुसरा देह धारण करतो. कशाला? पुन्हा फळं खायला. आणि जीव शिव ऐक्य म्हणजे काय होतं? तर ज्या क्षणाला जीवाला या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मिळणारी सगळी सुख ही फक्त आभास आहेत हे लक्षात येतं. भगवान पुढे बोलणारच आहेत, ये ही संस्पर्शजा भोगा हा दुःखयोनय एवते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा. त्यामध्ये तो असतो पण रमत नाही. आणि मग त्या जीवाला स्वतःच्या शिवत्वाचा साक्षात्कार होतो. कुठलाही पाश कार्य करत नाही त्याच्यावरती. 8 पाश सांगितलेत देवी भागवतांनी, 8 पाश, शिवपुराणाने क्षमा करा, 8 पाश. जीव आणि शिव यांच्या दोघांची व्याख्याच केली आहे त्यांनी. घृणा लज्जा भयम शंका जुगुप्सा चेती पंचमी, कुलम शीलम तथा जाती ही अष्टौ पाशा प्रकीर्तिता. पाशबद्धो भवेत जीवा पाशमुक्त सदाशिवा. आता तिकडे नको जायला, नाही तर गीता बाजूला पडेल. मुख्य मुद्दा आपला हा चाललाय की भगवान सांगतात, ज्याचा भोग होऊ शकतो त्याला अनात्म पदार्थ म्हणतात, आणि ज्याचा वेगळेपणानं भोग होऊ शकत नाही त्याला आत्मपदार्थ म्हणतात. इंग्रजीचा थोडा आधार, ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट. बटाटे वडा ऑब्जेक्ट आणि मी सब्जेक्ट. अनुभव कोण घेतो त्याचा वड्याचा? उपभोग ज्याचा सगळ्या गोष्टीचा आपण उपभोग वेगळेपणानं घेतो की नाही सांगा? सगळ्या गोष्टीचा. पण आपल्या स्वतःचा उपभोग आपण घेऊ शकतो का? स्वतः माझ्या मनात काय चाललंय मला कळतं, याचा अर्थ मनाचा भोग मी घेतला.
वेगळेपणानं अनुभवणं याला भोग म्हणतात. पुन्हा पुन्हा पहिली ओवी आठवायची, जय जय स्वसंवेद्या. आत्मभान जेव्हा होतं, सत्पुरुषांचं वर्णन आत्मक्रीडा आत्मरथ असंच केलेलं आहे. त्यांना एंटरटेनमेंट करता कुठेही आउटिंगला जावं लागत नाही, लोणावळ्याला जावं लागत नाही किंवा माथेरानला जावं लागत नाही. काय छान निसर्ग फुललाय हो, कसं बरं वाटलं. बरं वाटण्याकरता त्यांना ते बघावं लागत नाही, देवाची लीला म्हणून बघतील ते सत्पुरुष. अत्यंत आनंद आनंद आणि आनंद. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आजी आनंदो नित्य परमानंदू रे, जयाश्रुती नेती नेती म्हणती तो एक गोविंदू रे. ते सगळ्या सौंदर्याचं स्थान माझ्या अंतःकरणातच बसलंय, त्याच्यामुळेच अंतःकरण ऍक्टिव्हेट झालंय हे त्या लोकांना कळत असतं, किंवा ते कळल्यानंतरच संत सत्पुरुष होतात. अशा अर्थाने ज्याचा भोग होऊ शकतो त्याला विषय म्हणतात, आणि ज्याचा भोग वेगळेपणानं होऊ शकत नाही त्याला आत्मा असं म्हणतात. आता वेगळेपणानं जर काही होणार नसेल तर तो कुणाला काय मारणार आहे, ठार कसा करू शकणार? उभौ तौ न विजानीतो. दोघही जाणत नाहीयेत, न विजानीतो ना. नायम हंती न हन्यते. आत्मा स्वतःही कुणाला ठार करत नाहीत आणि स्वतःही ठार होत नाही, कारण दोन असायला पाहिजेत ना, एक ठार होणारा. थोडं सोपा विषय करून ठेवतो. हल्ली एक स्टाईल आहे बघा, सत्पुरुषांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे आणि जे व्हिलन होते त्यांना हिरो करायचं. रावण खूप चांगला होता, कारण 1 वर्षभर जानकी देवी तिथे राहून सुद्धा त्यानं बळजबरी केली नाही. असं एकानं सांगितलं, त्याला म्हटलं शाल आणि श्रीफळ तुमच्या हस्ते त्याचा सत्कार केला पाहिजे रावणाचा. रामायण वाचा म्हणजे कळेल तो असं का करत नाहीये. त्याला 2-3 शाप होते, आता तिकडे नको जायला. एक स्टाईल आहे. कर्ण अतिशय महान होता, कर्णाला समोर पाहिल्यावर अर्जुनाला घाम फुटला असं वाक्य आहे कादंबरीत. कुठल्या आधारानं लिहिलं म्हटलं तुम्ही हे? म्हणजे मला वाटलं, अरे तुम्ही कादंबरी महाभारतावरनं लिहिली पाहिजे ना. कर्णाला फक्त अर्जुन नाही, म्हाताऱ्या द्रुपदानं पण हरवलाय. इतक्या महाभारतात कथा आहे की इतक्या घाईनं तो पळत सुटला, रथ सोडला त्यांनी, कारण रथांची गर्दी फार होती. तो रथ सोडून खाली उतरला आणि पळायला लागला, कारण रथापेक्षा फास्ट जाईन. मी त्या नगरहून कीर्तन करून येत होतो घरी, संध्याकाळची वेळ होती, तर खराडीला जरा ट्रॅफिक होता, तर मला एक माझा मित्र चालताना दिसला. माझी गाडी, मी ड्रायव्हर दोघंच होतो. त्याला म्हणलं, अरे चल सोडतो तुला. तो म्हणला नको, घाई आहे मला. काय प्रूव्ह करता तुम्ही? असं मध्यंतरी एक टूम निघाली होती, समर्थ शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते आणि समर्थांबद्दल वाटेल ते बोलावं. काय व्यावहारिक पातळीवर जो विरोध करायला पाहिजे तो जरूर करावा, पण त्यांनी जे ओव्हर एक्साइटमेंट आहे ना, माझ्या गुरुजींनी छान शब्द सांगितला. म्हणले समर्थांचीच ओवी आठवा. काही सूर्याला न मानणारे लोक एकत्र जमले, सूर्यावर अंधश्रद्धा ठेवू नका म्हणणारे, आणि त्या सगळ्यांनी असं ठरवलं की आपण बरोबर 12 वाजता सूर्यावर थुंकायचं. समर्थांची ओवी आहे, आत्म्याबद्दल सांगतो हे. समर्थांची ओवी आहे, माध्यांनी थुंकता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणावरी. सूर्यावर थुंकायला जमलेत लोक असं कळल्याबरोबर त्यांच्या अपोजिट साईडचे जे लोक होते, जे श्रद्धावाले होते, त्यांनी नवीन नवीन नॅपकिन खरेदी केले, नवीन टॉवेल खरेदी केले. का? एकदम 10-5 हजार लोक जर सूर्यावर थुंकले तर सूर्य घाण होईल, आपण पुसून टाकूया. हे दोघही उभवतो न विजानीतो. सूर्याचं डायमेन्शन काय, आत्म्याचं डायमेन्शन काय? सूर्याच्या आत ढग आला की सूर्य झाकला गेला असं म्हणावं का माझ्यान सूर्याच्या आत ढग आला म्हणावं? उभवतवन, भगवान सांगतात उभवतवन विजानीतो. नायम हंती नान्यते. तो मारत नाही किंवा मारायला सुपारी पण देत नाही. 2 पद्धतीने ठार करायचं असतं, एक स्वतः किंवा सुपारी देऊन, एक करता आणि करविता.
हे दोन्ही आत्म्याला शक्य नाहीये. कारण तसं असाय करता आत्मे 2-4 पाहिजेत ना हो. यांच्या आत्म्याने त्यांच्या आत्म्याला मारलं. मग नाही, यांचा आत्मा असं म्हणाला की त्यांच्या आत्म्याच्या कानफाटात देऊ का? मग तो म्हणाला यांच्या आत्म्याला अटक करूया. मग यांच्या आत्म्याची शुगर रात्री 500 झाली. मग त्यांना बरेच आत्मे तिथे जमले. मग त्यांनी जामीन मिळवलं. आणि ही बातमी अनेक आत्म्यांनी वाचली आणि ते संतुष्ट झाले. त्यांच्या जीवात जीव आला. उभवतो न विजानीतो म्हणजे खरंच सतत हा श्लोक आठवा. उभवतो न विजानीतो, दुःख झालं की उभवतो न विजानीतो एवढंच आठवावं. पुन्हा सांगतो की व्यवहाराच्या पातळीवर जो प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य असेल ते करायलाच पाहिजे. पण सतत 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 अंतःकरणाच्या समाधानाला धक्का नाही ना लागला हे बघत राहावं. मी परवा म्हणलो तसं गौतमांनी म्हणजे तर्कशास्त्रांनी आणि मीमांसकांनी आत्म्याला कर्ता म्हटलेलं आहे. काही वेळा क्वचित प्रसंगी अशी ओवी येते, आत्मा येतो जातो. तो कोण आहे? तो पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी आणि पंचप्राणी या 17 गोष्टींसह असणारं चैतन्य आहे. म्हणजे उपाधी त्यानं पक्की धारण केलेली आहे. अशा स्थितीतली जी जीवात्मा म्हणतो ना आपण, मरतो माणूस म्हणजे तोच जातो इकडून तिकडे. त्यातलं चैतन्य, शुद्ध चैतन्य ते जात नाही. कारण त्याच्या पोटात आळ्या आहेत, त्या जिवंतच आहेत ना. किंवा त्याही मेल्या तरी त्यांच्यामध्ये आत्मा, आकाशातच जर आत्मा आहे तर तो जो देह पडलाय त्याच्यात आकाश आहे ना. म्हणजे कुठलं तरी आकाश व्याप्त केलंय ना त्या बॉडीनी. मग त्या आकाशापेक्षा सूक्ष्म असणारा आणि चैतन्य रूप असणारा आत्मा त्याच्यात नाहीये का? आहे. मग इकडून तिकडं काय जातं तर वासना जाते. त्याचा विचार पुढे येणार आहे वासांसी जीर्णानीच्या वेळेला. आता त्यात जायला नको. मुद्दा मला इथे एवढाच सांगायचा आहे. पुढचा श्लोक भगवान सांगतात. मग काय होतं? न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आचार्य याच्यावर भाष्य लिहितात. न जायते, न उत्पद्यते, जाती लक्षणा वस्तु विक्रिया, न आत्मनो विद्यते इत्यर्थः, न म्रियते वा शब्दः चार्थे. न जायते, जायते म्हणजे जन्मते. तो जन्माला येत नाही आणि जन्माला न आल्यामुळं तो मरत नाही. मरतं तेच जे जन्मतं. जे जन्माला आले नाही ते मरायचं काही शक्यता आहे का? ते म्हणले जन्माला का येत नाहीये याचं कारण असं, जन्म का होतो? आपण जन्माला आलो की नाही? जे जागेत त्यांना कळेलच. आपण खरं बोलताय बा तुम्ही. जन्माला यायचं कारण काहीतरी आपला उपभोग ठरलेला आहे. की वो इतके तांदूळ मी संपवणार आहे, इतक्या गव्हाचं पीठ मी रपाटा देणार आहे. आमचं गडावर एक बुवा होते, ते जेवण म्हणायचं, चला रपाटा देऊया म्हणायचं. इतक्या प्रकारचे भोग मला माझ्या जीवनात प्रारब्ध मायनस करायला, संपवायला यायचंय. काय 70, 80, 90, 100 वर्ष जेवढे काही आपण सगळे म्हणजे वाघ, मुंगी, गाढव सगळे प्राणी जन्मतात का? याचं कारण त्यांचा कर्मभोग नियत केलेला असतो, त्यांनी स्वतःच केलेला असतो. भगवंताच्या व्यवस्थेप्रमाणे ते सगळं मिळणार आहे. ते सगळं संपवायला म्हणले तुम्ही जेवायला काय बसलात? कालच्या पोळ्या संपवायच्यात ना. फोडणीची केली म्हणले. आम्ही एका गावाला गेलो, मी ते म्हणले बुवा आज तुम्ही आलात ना, आम्ही तुमच्याकरता वेगळा पदार्थ शिपोकू करणार आहे. वा, मला म्हटलं विशेष आहे. शिळ्या पोळीचा कुस्करा, शिपोकू. ज्याला भोग नाहीये त्यांनी कशाला जन्मायचंय? म्हणून आत्मा जन्मत नाही. आता ज्याला जन्म नाहीये त्याला मरायची काय गरज आहे? म्हणून काय म्हणतात तुकोबा, अशा पद्धतीनं सतत चिंतन करत राहा. काय होईल? एकदाच मरण येईल, पुन्हा जन्म येणार नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे,
उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्ञानोबांची या ओवीकरता, या श्लोकाकरता ओळ आहे, येणेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. हा माझा झालेला जन्म शेवटचा ठरावा आणि हा माझा होणारा मृत्यू शेवटचा ठरावा. चिंतनाचा उपयोगच हा आहे. मी सातत्यानं हे चिंतन एवढ्या करता करायचं, जे चिंतन आपण करतो तसे आपण होत जातो. त्या चिंतनाला दिशा देण्याचं काम भगवान इथे करतायत. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. वेदा विनाशन नित्यम य एनमजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कंघाती यति हंति किम. एकदा अविनाशी तत्व जाणलं ना अर्जुना, स्वतःच्या आत्मतत्वाचा बोध एकदा झाला, मी ब्रह्मतत्व आहे हे मला एकदा कळलं, की मग मी कुणाला ठार मारीनच कसा. कंघाती यति हंतिकम, किंवा मी कुणाला जन्मवेनच कसा. मला या जगामध्ये काही कर्तव्य म्हणून उरतच नाहीये. याला तू युद्ध कर का सांगताय, याचं कारण तो अजून आत्मज्ञानी झालेला नाहीये. आत्मज्ञानी जो झालेला नाहीये त्याच्याकरता कर्म अनिवार्य आहे, लक्षात ठेवायचं. हे सगळं ज्ञान जे आहे ना, कर्तव्य नावाची गोष्ट कुणाला आहे, कर्तव्य. अविद्वान जो आहे, जो अज्ञानी आहे, त्याला कर्तव्य आहे बरं का. आत्म्याला कुठलंही कर्तव्य नाही. कर्तव्याकरता काहीतरी, म्हणजे समजा मला मुलगीच नाहीये, मुलीचं लग्न करणं हे माझं कर्तव्य आहे का. यंदा कर्तव्य आहे. मला मुलगा नाहीये, मुलाचं लग्न करणं हे माझं कर्तव्य आहे का. कर्तव्य त्याला असतं ज्यानं द्वैत पत्करलेला आहे. म्हणून सरळ आहे, जोपर्यंत द्वैतात आहोत तोपर्यंत कर्तव्य चुकवायचं नाही. दोन कर्तव्य आहेत, आश्रम कर्तव्य आणि वर्ण कर्तव्य. आश्रम कर्तव्य म्हणजे आपण नात्यानी ज्यांच्यामध्ये आहोत त्यांच्याकरता जे करायला पाहिजे ते व्यवस्थितच करायला पाहिजे. आणि वर्ण कर्तव्य म्हणजे समाजाकरता जे करायला पाहिजे. वृ धातू आहे, समाजाकरता जे करायला पाहिजे. मी समजा नोकरदार आहे, ती नोकरी मी नीटच केली पाहिजे, पगाराकरता नव्हे हो. मी रस्ता करायचं काम करतोय उदाहरणार्थ, आणि त्याचा मला पगार मिळतोय. पगाराकरता रस्ता करायचा आहे का रस्ता करायकरता रस्ता करायचा आहे. मला तर वाटतं हे शिक्षणात आलं पाहिजे. मग असेच आमचे काका सांगत होते, हल्ली बँकेत आम्ही जातो म्हणाले. बँकेत मोठे ऑफिसरच होते काका आमचे, वाळिंबे काका, त्यांच्या गाडीतनं मी रोज येतो. ते म्हणले आमच्या वेळेला आम्ही इतकी छान सर्व्हिस द्यायचो, कुठलं गिराईक कसं येईल सांगता येत नाहीये. त्यांना म्हणलं माझा अनुभव फार वेगळा आहे. छोटासा अर्ज मला 5 चक्रा मारायला लावल्या त्यांनी. म्हणलं सर्व्हर कायम डाऊन. बरं काही काही बँकेतले लोक इतके भारी असतात बरं का, बायकोने जरी जाऊन विचारलं ना त्यांना की तुमचं माझ्यावर प्रेम आहे का, ते शेजारच्या खिडकीत विचारा म्हणतात. समाज बिघडायचं कारण वर्णकर्तव्य चुकलं हे लक्षात घ्या. रस्त्यावर एवढे खड्डे का. कारण ज्यानं रस्ता करायचा हे शिकला इंजिनियर जो, त्याला हे शिकवण्यात आलेलं नाहीये की तुझं कर्तव्य तुला उत्तम करायचं. कारण तू समाजातला एक पार्ट आहे, ते तू नीट नाही केलं तर किती कोट्यावधी लोकांचा सतत क्षणाक्षणाला शाप येत राहील तुला. तू ते कर्तव्य उत्तम नाही, इतक्या लोकांच्या खड्ड्यात, त्या खड्ड्यातनं जाताना. आणि काय गमतीचा भाग आहे बघा, रस्त्याला वेगळं मटेरियल वापरतात आणि त्या स्पीड ब्रेकरला वेगळं. स्पीड ब्रेकर नाही तुटत, काय वापरतात मटेरियल कोण असतं. मी तक्रार करत नाही बरं, मी आपला विनोदानी आश्रम कर्तव्य आणि वर्ण कर्तव्याबद्दल बोलतोय. मला माझी कर्तव्य उत्तम, प्रवचनकार म्हणून माझं वर्ण कर्तव्य आहे. मी ब्राह्मण नावाचा वर्ण पत्करला, मी जन्माने कुठल्या जातीचा असो. मी समाजाकरता आयुष्यभर जशी तुळस ऑक्सिजन वाढवते आणि प्रदूषण कमी करते, तसं त्या प्रवचनकार कीर्तनकारांनी वाईट वागण्याबद्दलचं विचारांचं प्रदूषण आयुष्यभर दूर करत राहायचंय. आणि ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकोबांचा गाथा, गीता या माध्यमातून, भागवत या माध्यमातून जो लोकांच्या अंतःकरणात पवित्र विचार नेहमी प्रसृत करत राहायचं, हे त्याचं कर्तव्य आहे. तो ते जेवढं चांगलं करील तेवढा तो साक्षात्काराला योग्य होईल. भगवान जे पुढे सांगणार आहे, चित्तशुद्धी करता कर्म करायचे, तेव्हा कर्मण्येव अधिकार असते. पाठ आहे बघा श्लोक सगळ्यांना, त्याच्या अलीकडे नाही बरं. चित्तशुद्धी करता कर्म करताना असो, तो विषय त्यावेळेला बोलू. मला मुद्दा असा सांगायचा आहे की या
तस्मात युद्धस्व भारत म्हणतायत ते अर्थी तो अजून अविद्वान आहे, अज्ञानी आहे. पण अज्ञानी जो आहे ना तोच ज्ञानी होऊ शकतो. अज्ञान याचा अर्थ काय? ज्ञानच, फक्त अप्रकट ज्ञान. ज्ञान नाही अशी एकही क्षण नाही बरं का. सतत मला कळतच आहे. एखादी गोष्ट मला कळते आणि एखादी गोष्ट मला कळत नाही हे कळतं. सतत मला जे माहिती आहे ना ते मला माहितीच आहे, आणि मला जे माहिती नाहीये ना ते काय माहिती नाही हे मला माहिती नाही हे मला माहिती आहे. जेवढं मला माहिती आहे ना तेवढी माझी योग्यता आहे. याच्यापेक्षा जास्त माहिती होऊ नये, नाहीतर काहीतरी बिघडेल म्हणून मला ती माहिती होऊ देत नाही. बॉम्ब बनवणे का मला कळू देत नाही भगवंत? मी वर्क फ्रॉम होम करायला लागलो तर? आमच्या म्हणतात एक गोष्ट खूप छान सांगतात. एकदा बिरबल चालला होता रस्त्याने, दोन दारुडे आले तिकडून, दारूच्या नशेमध्ये झिंगत 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 असे, हे इकडे आहे म्हणले. हा सूर्य आहे का चंद्र आहे? एक म्हणत होता सूर्य, एक म्हणत होता चंद्र आहे. बिरबलानं विचार केला, आता काही उत्तर दिलं तरी मार खायचंच आहे. त्यांनी सांगितलं, मी या गावात नवीन आहे हो. मूर्ख कुठला, अज्ञानी. चालता हो. दोघांनी सोडून दिला त्याला. ज्ञानाने वाचवलं का अज्ञानाने वाचवलं? जर पूर्ण ज्ञान झालं तर माझा कर्मभोग संपेल, कारण ज्ञानानंतर भोगच राहत नाही. साक्षात्कारानंतर काही नाही. जाग झाल्यावरती स्वप्नातली चुन्याच्या डबीचं झाकण सापडवत बसलाय. सापडेल का ते? म्हणून जागा होत नाही. सापडू देत ती टोपण. आमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे स्वप्नातले प्रॉब्लेम आहेत, आणि ते सगळे संपवावे लागतील, नाही तर भगवंताच्या कर्मविपाक सिद्धांताला बाधा येईल. म्हणून तो ज्ञानही होऊ देत नाही. असो, आता आपला तो विषय नाहीये. मला पुढच्या श्लोकाकडे जायचंय. तत्पूर्वी थोडं नाम घेऊया. श्लोकाला पुढच्या सुरुवात करून ठेवूया आणि थांबूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम. हरे राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते. बरेच श्लोक भगवंतांनी बऱ्याच पद्धतीने सांगितलंय. वासांसी जीर्णानी पुढचा मुद्दा सांगितला की ज्याप्रमाणे उभवतो न विजाने, तो आत्ता पाहिला आपण श्लोक. पुढचा श्लोक येतो, वासांसी न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया. त्यानंतर श्लोक येतो, वेदा विनाशन नित्यम य एनमजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कंघातयति हंतिकम. तो कुणाला ठार मारूच शकणार नाहीये ज्याला आत्मतत्व कळलं. पुढे मग जे जीवन मरण चालतं त्याच्याकरता इतका सुंदर विचार जगातल्या कुठल्याही तत्वज्ञानात नाही. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणारा विचार जीवदशेबद्दलचा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि. इतकं समर्पक वर्णन आपण दुसरीकडे कुठं मिळतंय का बघा. ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो, जीर्णानी म्हटलंय. काही वेळा असं होतं ना की लहान मुलंच मरतात बघा. समर्थांचा मृत्यू निरूपण आहे की लहान मुलंच मृत्यून म्हणे बाळ तारुण्य, मृत्यून म्हणे वर्णावर्ण. आमच्याकडे शिंदे हायस्कूलच्या जवळ एक जण राहतात, नाव सांगत नाही त्यांचं. ते आमच्याकडे आले होते, खूप वर्ष झाली याला. ते म्हणाले, आम्ही आमच्या आजींना वृद्धाश्रमात ठेवायला गेलो होतो त्या चिंचवडच्या इथे कुठे. तर आमचा नातू रांगत रांगत गेला आणि कमळं होती त्या चिखलाच्या खड्ड्यात पडला, नाकात चिखल जाऊन मेला. तो घडलेली घटना आहे. वाईटच कोणालाही वाईट वाटलं. आता मला काय कळतंय त्याच्यावरनं सांगितलं मी, हा परत येईल तुमच्याकडे. मला जेवढं कळतंय त्यांनी मी बोललो, आणि खरंच 2 वर्षांनी आला बरं का तो.
सगळी तीच लक्षणं, सगळं तसंच आहे, सगळी पत्रिका तशीच. विचार करायला पाहिजे या वासांशी, असं का घडलं? मी सुद्धा विचार करतो असं का घडतं. प्रारब्ध प्रारब्ध नुसतं नाही आहे. आणि याकरता मला कालच उदाहरण मिळालं. एका मुलाला पॅन्ट आणायला मी के मार्केटमध्ये गेलो. घडलेली घटना आहे बरं, विचारू शकता तुम्ही घरी. आणली, थोडी लहान झाली, मग पुन्हा काल बदलायला गेलो, नवीनच परत दिली. प्रत्येक वेळेला जीर्णानं असंही नाही, काही वेळा लहानपणीच माणूस मरतो. काहीतरी त्यात डिफिशियन्सी असते, काहीतरी त्यात कमी असतं, किंवा तेवढाच भोग या घरात असतो. आणि म्हणून तो मनुष्य, तो जीव भगवंताच्या व्यवस्थेप्रमाणे, भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या वैयक्तिक याच्यात इंटरफेअर करत नाही. त्याने एकदा सिस्टीम लावून दिली आहे. कॉम्प्युटर भगवंताचा सुपर जम्बो 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 कॉम्प्युटर आहे. त्या कॉम्प्युटरमध्ये हे कर्म केलं की हे फल, संमिश्र कर्म केलं की संमिश्र फल, एकदा ते लावून दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण सतत 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 देह बदलतो. किती आत्तापर्यंत किती कपडे झाले हो. मी विचार करतो माझी उपरणी किती झाली हो प्रवचनाची. एखादं फार लकी आहे, काकांसमोर प्रवचन केलेलं मी उपरणं जपून ठेवलंय. काकांच्या 75th म्हटलं काय द्यायचं, काकांना म्हटलं मी तुम्हाला भागवत ऐकवतो. आणि भाग्याने जमलं ते. यवतमाळला पण झालं आणि नागपूरला महेश गद्रेंकडेही झालं. ते उपरणं मी जपून ठेवलं का, ज्यांनी मला शिकवलं त्यांच्यासमोर मला ज्या उपरण्यावर बोलायला जमलं, मी असं काहीतरी समजतो की त्यांची माझ्यावर कृपा, सतत त्याच्याकडे ते बघत होते. असं होतं काही वेळा. पण वरवरचा विचार करायचा झाला, हा झाला अध्यात्मातला विचार सांगितला. पण वरवरचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत किती कपडे आपण बदलले, किती लक्षात पण नाही. अत्यंत अज्ञान जर असेल ना तर असं होतं की जुनी साडी सुद्धा टाकवत नाही. अत्यंत अज्ञान म्हणजे ठेवायला जागा नाही. कपाट उघडलं ना की स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये जसे खेळाडू उड्या मारतात, साड्या भत्कन डोक्यात पडतात. त्याच्यावरती व्हॉट्सअपवर विनोदही फिरत होते बरेच, की प्रत्येक घरातला एक प्रश्न असतो, साड्या ठेवायला जागा नाही आणि नेसायला एक साडी नाही. आणि किती प्रकारची वस्त्र, सगळ्या प्रकारची वस्त्र उपभोगलीत आपण. वाघ झालो, गाढव झालो, बकरी झालो, साप झालो, बेडूक, किती काही काही तर समर्थ म्हणाले काही काही देह असे असतात त्यांचे आयुष्य निपटची थोडे, 2-2, 3-3 तासापुरते जन्माला येणारे प्राणी आहेत. ते पावसाळ्यात होणारे किडे असतात ना, थोड्या वेळाने त्यांचे पंख जातात, सकाळी बघितलं तर मेलेले असतात. बदलला देह त्याने. कबीरांच्या चरित्रात कथा आहे. कबीर आणि एक पंडित यांची पैज लागली. फार मोठे पंडित होते, काशीला घडलेली घटना. त्यांच्याकडे सगळ्या सिद्धी होत्या. पंडित म्हणाले मी लपतो, मला शोधून दाखवा. चालेल. अहो त्या पंडितांनी चक्क आपला देह अदृश्य केला आणि तो बेडूक झाला. ही कल्पना सुद्धा म्हणजे, अहो हा पाय इकडचा इकडे ठेवायला मला 5 मिनिटं लागते, ते बेडूक काय होणार नाही. काय चपळता असेल, काय सिद्धी असेल. कबीर गेले नदीकाठी आणि बाहेर काढला बेडूक. चला ओळखलं की नाही. कारण हे ज्ञान झाल्यानंतर काहीच सिद्धी उरत नाही, वेगळं काही जाणण्यासारखं उरत नाही. आता म्हणले मला शोधा, सापडे ना तोय. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, शेवटी वैतागून तो घरी आला. कबीरांची मुलगी होती, तर म्हणला मला सापडतच नाहीत कबीर. तिनं थोडंसं एक डबा भरून पाणी आणलं, ओतलं. हे काय कबीर? आणि पाणी ओतल्यावर त्यातनं कबीर उभे राहिले. कबीरांच्या चरित्रात कथा आहे. या कल्पना सुद्धा आपल्याला, या गोष्टी सुद्धा आपल्याला कुठल्या तरी कपोलकल्पित कल्पना वाटतात. याचं महत्वाचं कारण याला आम्ही इतकं पक्क धरून ठेवलेलं आहे की अशा प्रकारे वस्त्र बदलता येऊ शकतं. आणि बरोबर धक्का भगवंत तिथे देतात. ज्याप्रमाणे जीव वस्त्र बदलतो, माणूस वस्त्र बदलतो, त्याप्रमाणे अनेक प्रकारचे देह धारण करतो. काही वेळा अशी असते की तो वस्त्ररहितही राहतो. वस्त्ररहित असताना आत्मज्ञान आहे, लक्षात घ्या. वस्त्र याचा अर्थ काय? हे वरचे वस्त्रांचा विचार नाही चालला. समर्थांच्या वाङ्मयामध्ये एक छान श्लोक येतो, आजही तो रोज म्हटला जातो.
आपण गडावर उपासनेला कधी बसला असाल किंवा उपासना ज्यांना माहिती असेल त्यांना कळेल, उपासनेमध्ये बरोबर अर्ध्यात हा श्लोक येतो. आधी करुणाष्टक झाली आहेत. करुणाष्टकानी चित्ताला दीनता येते आणि यानंतर सवाया सुरू होतात. सवायांनी जीवाला कॉन्फिडन्स येतो. सवाया म्हणजे एकापेक्षा एक. हरिगिरी परिठाण, हरिगिरी परिठाण, अशा पद्धतीने ते म्हणायच्यात. एकदम कॉन्फिडन्स लेवल. आणि अलीकडे मात्र अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशिण होतो दीनता धारण करतो. 1-2 मिनिटात थांबतो. दोन्हींची गरज आहे. भगवंताच्या कृपेकरता दीनता आणि जगातल्या परफॉर्मन्स करता कॉन्फिडन्स. दोन्हीची गरज आहे की नाही सांगा. आणि बरोबर याच्या सीमारेषेवर 6.5 श्लोक म्हटला जातो. हा सवायांच्या आधी समर्थांनीच रचलेला आहे. तुझा भाट मी वर्णितो देवराया सदा गायब्री दे सवाया महाराज दे अंगीचे वस्त्र आता बहु जीर्ण झाली देह बुद्धी कंथा. बुद्धीनं या देहाला हा माझा आहे इतकं घट्ट धरून ठेवलंय, त्याचा परिणाम असा झालाय मला हा जाऊच नाही वाटतं आणि दुःख होतं. हाच नव्हे याच्या अनुषंगानं जे आहेत ना तेही जाऊ नये वाटतं. म्हणून देवा माझं खरं वस्त्र दे. आणि ते खरं वस्त्र म्हणजे मी आत्मा आहे ही बुद्धी. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि त्याकरता सदा संगती सज्जनाची असावी आणि धरावी. 2 वेगळे श्लोक आहेत. भगवान सांगतात तू वस्त्र आहेस का वस्त्र धारण केलेलं आहेस ठरव. वस्त्र महत्वाचं आहे, कपडा महत्वाचा आहे का कपडा नेसलेला महत्वाचा. कपडा फाटला तर चालेल, तू फाटलास तर नाही चालणार. आणि म्हणून अंतःकरण फाटणं म्हणजे ती जखम अजून आत्म्याच्या जवळ येणं आहे. लक्षात घ्या. देह फाटणं तुलनेनं लांब आहे, दुसऱ्याचा देह तुटणं हा अजून लांब आहे आणि शत्रूचा देह तुटला हे अजून लांब आहे. जवळ 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 यायला लागलं की लक्षात येतं की बुद्धी फाटली म्हणजे बुद्धीला वाईट वाटलं, दुःख झालं म्हणजे बुद्धी डिस्टर्ब झाली आणि त्याच्या आतमध्ये आत्मा आहे तो डिस्टर्ब होत नाही कारण तो अच्छेद्य. पुढे श्लोक येतोय किंवा नैनम छिंदंती शस्त्राणी. या श्लोकांचा विचार आपण थोड्या वेळाने करूया. गोपाल कृष्ण भगवान की